नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम. चला आज आपण बघणार महाराष्ट्र टेट एक्झाम 2017 साली घेण्यात आलेल्या पेपरमधील प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. 1 वर्ष बरोबर पर्याय आहेत 167 दिवस, 165 दिवस, 164 दिवस. खालीलपैकी कोणते नाही? तर याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक बी 365 दिवस. प्रश्न क्रमांक 87. शिक्षक एक कुपोषित मूल असे कसे ओळखू शकतो? पर्याय: ऊर्जेची पातळी कमी असणे, शुष्क, खवलेयुक्त तसा दोन्हीपैकी कोणतेही नाही, ए व बी. तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक डी, ए व बी. प्रश्न क्रमांक 88. वर्गात 4 कंसामध्ये वर्गमुळात 4 वर्ग 1.2 इक्वल टू ए चं 2, बी चं 5, सी चं 2चा वर्ग, डी 4. तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक सी, ए वर्गमुळात 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89. व्यक्तिमत्व रचनेवर कोणते 2 जैविक घटकांचा प्रभाव असतो? पर्याय आहे आनुवंशिक, वंशपरंपरा, सी, ए व बी कोणतेही नाही. तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक सी, ए व बी दोन्ही. प्रश्न क्रमांक 90. जर तुम्ही शाळेमध्ये नियमितपणे कारने येता, जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक तुम्हाला शाळेच्या काही पाहुण्यांना आणण्यास सांगतात, तर तुम्ही तुमचा निर्णय कसा घ्याल? पर्याय आहे तर तुम्ही सरळ नकार द्याल किंवा कारण इतरांची सेवा करण्यासाठी ती एक टॅक्सी नाही. तुम्ही स्वतःला अशा स्थितीत पाहता की तुम्ही ते नाकारूसुद्धा शकत नाही किंवा तो प्रसाद स्वीकारायलासुद्धा तुम्हाला आवडत नाही. तुम्ही त्यांना टॅक्सीची व्यवस्था करण्यास सल्ला द्याल. तुम्ही खिलाडू वृत्ती दर्शवाल आणि शाळेच्या पाहुण्यांना मदत कराल. तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक डी, तुम्ही खिलाडी वृत्ती दर्शवाल आणि शाळेच्या पाहुण्यांना मदत कराल. प्रश्न क्रमांक 91. घटनेची संभाव्यता ही नेहमी. पर्याय आहेत गैर ऋण असते पण एकही एवढी किंवा त्यापेक्षा जास्त नसते, वास्तविक संख्या 1 पेक्षा लहान असते, 1 आणि 1 दरम्यान असते, 0 ते 1 दरम्यान असते. तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक डी, 0 ते 1 दरम्यान असते. प्रश्न क्रमांक 99. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली 1 इज स्प्लेल्ड करेक्ट. फाइंड द वर्ड दॅट्स करेक्टली स्प्लेल्ड. पर्याय आहे अकॉमोडेशन, सेपरेट, सिगी, सक्सेसफुल. तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक ए अकॉमोडेशन. प्रश्न क्रमांक 93. जर तुमच्या शाळेमध्ये शिस्तीची एक मोठी समस्या आहे ज्यामुळे शाळेचे वेळापत्रक बिघडून जाते, तुम्हाला अशी अत्यंत गोंधळ गडबडीच्या स्थिती हाताळण्यासाठी काय करायला आवडेल? पर्याय आहे तुम्ही या समस्येची असलेली कारणे निपटून काढाल, तुम्ही मुख्याध्यापकांच्या परवानगीने शिस्त समिती संघटित कराल आणि त्यातील नियमाचे काटेकोरपणे अंमलबजावणी कराल, तुम्ही गुंडाच्या एका गटाशी संपर्क साधाल, त्याच्या समर्थनाचा गट बनून दुसऱ्या समस्येवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न कराल, तुम्ही विचार कराल की तुम्ही येथे फक्त शिकविण्यासाठी आला आहात, शांतता आणि कल्याणाची रक्षण करण्यासाठी नाही. तर याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक बी, तुम्ही मुख्याध्यापकांच्या परवानगीने शिस्त समिती संघटित कराल आणि त्यातील नियमांच्या काटेकोरपणे अंमलबजावणी कराल. प्रश्न क्रमांक 94. पुढील म्हण पूर्ण करा. अति तेथे रिकामी जागा, माती, गती, सती, मती. तर याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक ए माती. प्रश्न क्रमांक 95. वर्गामध्ये शिक्षकाच्या पदाचे सर्वात उत्तम वाक्य म्हणजे तो रिकामी जागा आहे. पर्याय आहे गटाचा अध्यक्ष, गटाचा निर्देशक, गटाचा एक सदस्य, गटाचा निर्देशक. तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक बी, गटाचा निर्देशक. प्रश्न क्रमांक 96. 17 ते 30 वयोगटातील व्यक्ती अशा तऱ्हेने ओळखल्या जाण्याची शक्यता असते. पर्याय आहे नुकतीच चालू लागलेले मूल, किशोरवयीन, तरुण, प्रौढ, नवजात. तर याचा चुकत असणाऱ्या पर्याय क्रमांक सी, तरुण, प्रौढ. प्रश्न क्रमांक 97. खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते? तो हजार झाला, तो हजर झाला, तो हजर झाला, तो हजर आहे. तो पर्याय आहे प्रश्न क्रमांक ए, तो हजार झाला. प्रश्न क्रमांक 98. सूचना दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते बाहेर काढा. पर्याय आहे टोपी, केसांचा टोप किंवा विग टोपी जोडा. तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक डी, जोडा.
प्रश्न क्रमांक 99. सूचना आहे. दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. एका घणावर 2 समांतर काप केल्यावर किती तुकडे मिळतात? पर्याय आहे 2, 3, 4 आणि 5. तर याचा चूक असणार आहे पर्याय क्रमांक बी 3. प्रश्न क्रमांक 100. सूचना. खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. विधाने आहेत ABCDEFG आणि H. केंद्रासमोर बघा त्या वर्तुळात बसलेली 8 मित्र आहेत. F हा Dच्या तत्काळ उजव्या बाजूला आहे, तर B हा Eच्या तत्काळ डाव्या बाजूला आहे. A हा Cच्या किंवा Hच्या समोर बसलेला नाही आणि A हा Hच्या शेजारी पण नाही. E आणि H Cच्या बाजूला बसलेले आहेत. तर खालीलपैकी कोणती चूक आहे? F हा Gच्या तत्काळ उजवीकडे आहे, A हा Dच्या तत्काळ उजवीकडे आहे, H आणि D एकमेकांसमोर बसलेले आहेत. तर पर्याय आहेत केवळ 1, केवळ 2, केवळ 3, सर्व A, B, C आणि D. तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक D, सर्व 1, 2 आणि 3. पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.